गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट. रयत शिक्षण संस्था SHM कॉलेज कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन लेक्चर M.Com पार्ट सेकंड सेमिस्टर थर्डमधील आपण सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक खरनार BR हार्दिक स्वागत करते. आज आपण व्यावसायिक वित्तपुरवठा या विषयातील प्रकरण नंबर 2चा अभ्यास करणार आहोत. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रकरण नंबर 2मधील अधिभांडवलीकरण या संकल्पनेचा आपण अभ्यास केला होता. प्रामुख्याने भांडवलीकरणाच्या 2 प्रकारांमधील पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कमी भांडवलीकरण. बघा, सर्वप्रथम आपण लास्ट लेक्चरमध्ये भांडवलीकरण या संकल्पनेचा अभ्यास केला होता. आपण थोडंसं रिवाइज करू. तर भांडवलीकरण कशाला म्हटलं आहे? विक्री केलेले भाग आणि कर्जरोख्यांचे ताळेबंदातील मूल्य म्हणजेच भांडवलीकरण. थोडक्यात काय? भांडवलीकरण म्हणजे भांडवलाची रचना करणे. भांडवलीकरणाची संकल्पना प्रामुख्याने खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही संस्थांमध्ये वापरली जाते. कारण यामध्ये भाग आणि कर्जरोख्यांचं जे मूल्य आहे ते मूल्य ठरविण्याचं काम, मोजण्याचं काम भांडवलीकरणामध्ये केलं जातं. म्हणून आपण भांडवलीकरणाला काय म्हटलं आहे की विक्री केलेले भाग आणि कर्जरोख्यांचे ताळेबंदातील मूल्य म्हणजे भांडवलीकरण. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भांडवलीकरणाचे 2 सिद्धांत अभ्यासले होते, खर्च सिद्धांत आणि भांडवली उत्पन्न सिद्धांत. आणि त्यानंतर आपण भांडवलीकरणाच्या 2 संकल्पनांपैकी पहिली संकल्पना अभ्यासली ती म्हणजे अधिभांडवलीकरण. यानंतर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कमी भांडवलीकरण या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. प्रामुख्याने कमी भांडवलीकरण आणि अधिभांडवलीकरण या दोन्ही भांडवलीकरणाच्या संकल्पनेच्या 2 बाजू आहेत. मग अधिभांडवलीकरण कशाला म्हटलं आहे? तर अधिभांडवलीकरणामध्ये थोडक्यात कंपनीचा नफा कमी झालेला असतो, तर कंपनीला जास्तीत जास्त भांडवलाचा वापर करून वेगवेगळ्या मार्गाने ते गोळा करावं लागतं आणि उत्पादन सुरू ठेवावं लागतं. लास्ट लेक्चरमध्ये आपण अधिभांडवलीकरण म्हणजे काय, त्याची कारणे, त्याचे परिणाम आणि त्याच्या उपाययोजनांचा अभ्यास केला होता. आता इथे आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे कमी भांडवलीकरण. कमी भांडवलीकरण ही अधिभांडवलीकरणाच्या विरुद्ध स्थिती आहेत. यालाच आपण न्यूनतम भांडवलीकरण असं देखील म्हणतो. आता इथे तुम्ही असं म्हणाल की न्यून भांडवलीकरण म्हणजे भांडवलाचा अपुरा पुरवठा. तर याचा अर्थ असा नाही की कमी भांडवलीकरण म्हणजे व्यवसायामध्ये भांडवल कमी होणे, न्यून होणे, कमी पडणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर जेव्हा कंपनीला सातत्याने बरीच वर्ष वाजवीपेक्षा मोठ्या प्रमाणात नफा मिळतो त्यावेळेस हळूहळू कमी भांडवलीकरणाची लक्षणे दिसू लागतात. मग अशा परिस्थितीचं कंपनीचं किंवा भागांचं जे लक्षण आहे ते लक्षण कसं असेल? तर भागांची भागबाजारातील किंमत ही पुस्तकी किमतीपेक्षा जास्त वाढते, म्हणून त्याला म्हटलं जातं कमी भांडवलीकरण. थोडक्यात काय? तर कंपनीला कर्जाऊ भांडवलाची गरज कमी असते, कारण कंपनीला स्वतःचा नफा जास्त मिळालेला असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं कमी भांडवलीकरण. बघा, कॉन्सेप्ट परत मी रिपीट करते की कमी भांडवलीकरण म्हणजे काय? तर कमी भांडवलीकरण म्हणजे जेव्हा कंपनीला सातत्याने बरीच वर्ष वाजवीपेक्षा जास्त नफा मिळतो त्यावेळेस हळूहळू कंपनीमध्ये कमी भांडवलीकरणाची लक्षणे दिसू लागतात. आणि याचा परिणाम त्या कंपनीच्या भागांच्या भागबाजारावरील ज्या किमती आहेत त्या किमती पुस्तकी किमतीपेक्षा जास्त वाढतात. म्हणजे जर एका भागाची पूर्वीची पुस्तकी किंमत जर 10 रुपये असेल तर आज ती कदाचित 12 रुपये झालेली असेल, 15 रुपये झालेली असते. थोडक्यात काय? पुस्तकी किंमत जर 10 रुपये असेल तर त्यापेक्षा जास्त किंमत वाढ झाली, समजा 10 रुपयावरून ती 15 रुपये गेली, तर अशा वेळेस कमी भांडवलीकरण झालेलं आहे असं म्हणतात. हे आपण व्याख्येच्या साहाय्याने अभ्यासू.
ज्यावेळेस जरुरीपेक्षा कमी भांडवलावर व्यवसाय चालतो तरी देखील नफ्याचा दर जास्त असतो तेव्हा कमी भांडवलीकरण झाले असं म्हणतात. काय? ज्यावेळेस जरुरीपेक्षा कमी भांडवलावर व्यवसाय चालतो तरी देखील नफ्याचा दर जास्त असतो तेव्हा कमी भांडवलीकरण झाले असे म्हणतात. म्हणजेच काय? तर पूर्वीपेक्षा व्यवसायाला जर कमी भांडवलावर व्यवसाय चालविणं शक्य असेल आणि तरी देखील व्यवसायाच्या कंपनीच्या नफ्यात वाढ होत असेल तर अशा वेळेस कमी भांडवलीकरण झालं असं म्हणतात. समजा आपण इथे उदाहरणाच्या साहाय्याने अभ्यासू. जर एखाद्या उद्योग संस्थेमध्ये भांडवलीकरणाच्या मोबदल्यात मिळणारा जो दर आहे तो दर 10% आहे आणि संस्थेला प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये नफा होतो. म्हणजेच काय? तर योग्य दरानुसार संस्थेकडे किमान 1,00,000 रुपये भांडवल असावे असा त्या कंपनीचा नियम आहे. बघा, वर्षाला 10,000 रुपये नफा मिळतो आणि त्या कंपनीच्या दरानुसार 10,000 रुपये नफ्याच्या दरानुसार त्या कंपनीकडे 1,00,000 रुपये कमीत कमी वार्षिक भांडवल असावं. परंतु प्रत्यक्षात जर संस्थेकडे फक्त 75,000 रुपयेच भांडवल असेल तर दरवर्षीच्या तुलनेत त्या कंपनीकडे 25,000 रुपये भांडवल हे कमी आहेत. कारण पूर्वी किती भांडवल असावं लागायचं? 1,00,000 रुपये. आज मात्र त्या कंपनीकडे किती भांडवल आहेत? 75,000 रुपये. म्हणजे भांडवलाच्या गरजेपेक्षा कमी भांडवल आहेत. पूर्वी 1,00,000 लागायचं, आता मात्र 75,000 रुपये आहेत. मात्र तरी त्या स्थितीमध्ये तो व्यवसाय सुव्यवस्थित चालू आहे, व्यवसायाला नफा मिळतोय, त्या कंपनीला नफा मिळतोय. तर अशा वेळेस त्या कंपनीचा 75,000 रुपयावर व्यवसाय चालू असूनही कंपनीला 10,000 किंवा 10,000पेक्षाही जास्त नफा मिळत असेल तर त्यावेळी जी स्थिती निर्माण होते तिला म्हटलं जातं न्यून भांडवलीकरण. बघा, एक्झाम्पल परत रिपीट करते मी. समजा एखादी कंपनी आहे XYZ कंपनी, तर त्या XYZ कंपनीला दरवर्षी व्यवसाय सुरळीतपणे चालण्यासाठी 1,00,000 रुपये भांडवल आवश्यक असतं. वर्षाला 1,00,000 रुपये भांडवल लागतं. त्यावेळेस त्या कंपनीला नफा मिळतो 10,000 रुपये. मात्र या वर्षीच्या स्थितीमध्ये त्या XYZ कंपनीकडे फक्त 75,000 रुपये एवढंच भांडवल आहेत. 1,00,000 रुपये भांडवल नाही आहेत. किती आहेत? 75,000 रुपये. मात्र 75,000 रुपये भांडवलावर देखील ती व्यवसाय पूर्वीच्या प्रमाणेच व्यवसाय व्यवस्थित चालू ठेवते आणि तरी त्या कंपनीला 10,000 रुपये एवढा नफा मिळतोय. इव्हन त्यापेक्षा जास्त मिळतोय, 12,000 रुपये नफा मिळतोय. तर अशा वेळेस 75,000 रुपयावर व्यवसाय चालून जर त्या कंपनीला XYZ कंपनीला 12,000 रुपये नफा मिळत असेल तर अशा वेळेस जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला म्हटलं जातं न्यून भांडवलीकरण. म्हणजेच गरजेपेक्षा कमी भांडवलावर जेव्हा एखादी कंपनी आपला व्यवसाय चालविते आणि पूर्वी इतकाच नफा मिळविते तर त्या स्थितीला कमी भांडवलीकरण किंवा न्यून भांडवलीकरण झालं असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्यावेळेस नफ्याचा दर, लाभाचा दर हा पूर्वीपेक्षा जास्त असेल तर त्या स्थितीला म्हटलं जातं न्यून भांडवलीकरण. तर असा न्यून भांडवलीकरण किंवा कमी भांडवलीकरण का होतं? तर या कमी भांडवलीकरणाची वेगवेगळी कारणे आहेत. त्या कारणांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर त्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे भविष्य काळातील कमी मिळकतीची आवश्यकता. व्यवसाय संस्थेमध्ये बऱ्याच काळ अशी अवस्था व्यवसाय संस्थेत निर्माण होते की व्यवसायाचे जे प्रवर्तक आहेत, कंपनीचे जे प्रवर्तक आहेत ते प्रवर्तक सुरुवातीच्या काळामध्ये निराश असतात. भविष्य काळात सर्वच परिस्थिती आजच्या स्थितीपेक्षा वेगळी होईल आणि त्यामुळे आपल्या व्यवसायाला कमी प्रमाणात मोबदला मिळेल अशी देखील अपेक्षा काही प्रवर्तक ठेवतात. म्हणजे आजच्या स्थिती इतकाच नफा व्यवसायाला पुढे मिळेल याची शाश्वती नसते. या कारणाने ते काय असतात? निराशादायी असतात, निराशावादी असतात. मग अशा वेळेस त्यांना भविष्यात आज मिळतो एवढा नफा मिळेल अशी त्यांना गॅरंटी नसते. कदाचित तो नफा घटण्याची देखील दाट शक्यता असते. परिणामी ते काय करतात? व्यवसायामध्ये कमी भांडवल गुंतवितात.
कारण गुंतविलेल्या सर्वच भांडवलावर नफा मिळेल याची त्यांना शाश्वती नसल्याने ते काही भांडवल स्वतःजवळ ठेवतात. थोडक्यात काय, ते भांडवलामध्ये व्यवसायामध्ये कमी भांडवल गुंतवणूक करतात आणि भविष्य काळात या अनुमानानुसार जर परिस्थिती नसेल तर त्यावेळेस कमी भांडवलीकरणाची स्थिती निर्माण होते आणि गुंतविलेलं जे भांडवल आहे त्या भांडवलातूनच नफा मिळवावा या दृष्टीने ते प्रयत्न करतात. थोडक्यात काय, भविष्य काळात कमी नफा मिळेल या अपेक्षेने प्रवर्तक ज्यावेळेस व्यवसायात कमी भांडवल गुंतवून नफा मिळवतात त्यावेळेस न्यून भांडवलीकरणाची स्थिती निर्माण होते. त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे नफ्यात अनपेक्षित वाढ. कंपनीची स्थापना जर मंदीच्या काळात झालेली असेल, आजचा काळ देखील मंदीचा काळ आहे बघा, बरेचसे व्यवसाय या लॉकडाऊनच्या संकटामध्ये अडकलेले आहेत, कोरोनाच्या संकटात अडकलेले आहेत. बऱ्याचशा उद्योग संस्थांना आपला व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालविणं शक्य होत नाही. अशा वेळेस ते व्यवसाय काय मंदीच्या विळख्यात सापडलेले असतात. मग जर अशा काही व्यवसायांची जर स्थापना मंदीच्या काळात झालेली असेल तर त्या काळामध्ये नफ्याचं प्रमाण देखील अल्प असेल, कारण मंदीच्या काळामध्ये जास्त किमतीला ग्राहक वस्तू खरेदी करत नाही. उत्पादनाच्या किमतीमध्ये सरासरीपेक्षा जास्त घट झालेली असते. मग अशा काळात काय होतं की नफ्याचं प्रमाण हे अल्प असतं. पण अचानक जर तेजीची लाट आली तर प्रत्येक वस्तूचे भाव वाढल्याने संस्थेला अचानक नफा होतो आणि हा नफा वाढणे किंवा नफ्याच्या प्रमाणात अनपेक्षितपणे वाढ घडून येणे हे देखील कंपनीच्या दृष्टीने फायदेशीर असतं. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी काय होणार आहे की न्यून भांडवलीकरणावर उभारलेला जो उद्योग आहे तो उद्योग जर तेजीच्या अवस्थेत जास्त उत्पन्न मिळवून देत असेल तर त्यातून देखील व्यवसाय संस्थेच्या नफ्यामध्ये वाढ होत असते. आणि ही वाढ कशी असते? अनपेक्षित स्वरूपाची असते. जो नफा आपण कधी काउंटही केलेला नसेल अशा स्वरूपाचा नफा त्या व्यवसाय संस्थेला मिळत असतो. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे सावध लाभांश धोरण. कंपनीला मिळालेल्या नफ्यातून जास्तीत जास्त राखीव निधी बाजूला ठेवला जातो. सभासदांना कमीत कमी लाभांश वाटला जातो आणि असा लाभांश जर बाजूला ठेवला असेल तर त्यातून देखील कंपनीची नफा मिळण्याची शक्यता जास्त असते. ही शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही. याचं कारण काय, तर जर समजा XYZ या कंपनीला 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये सरासरीपेक्षा जास्त लाभांश मिळाला असेल तर हा मिळालेला लाभांश ती कंपनी पूर्णपणे त्या भागधारकांना वाटून देत नाही, तर ती काय करेल, 50% किंवा 25% नफा भागधारकांना वाटेल आणि उरलेला 50% किंवा 75% नफा हा काय करेल, ती कंपनी स्वतःजवळ बाजूला ठेवेल. आणि असा लाभांश जर त्या कंपनीने बाजूला ठेवला असेल तर त्या बाजूला ठेवलेल्या लाभांशाचा म्हणजेच थोडक्यात त्या पैशाचा वापर कंपनी आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी विकासासाठी वापरू शकते. आणि हा वापरलेला जो नफा आहे तो नफा व्यवसाय संस्थेच्या वाढीमध्ये किंवा विकासामध्ये नावलौकिकामध्ये देखील वाढ करत असतो. याचं कारण काय, तर पूर्वी आपण कमी भांडवलावर उभारलेला व्यवसाय जर जास्त नफा मिळवून देत असेल तर आपल्याला आपल्या व्यवसायाचा विस्तार करणं शक्य होतं. यासाठी व्यवसाय संस्था काय करत असते, सावध लाभांश धोरण आखत असते. म्हणजे पूर्णच्या पूर्ण लाभांश भागधारकांनाही दिला जात नाही, उत्पादनासाठी देखील वापरला जात नाही, तर तो काही स्वरूपात सावधगिरीची एक शक्यता म्हणून बाजूला ठेवला जातो. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे कार्यक्षम व्यवस्थापन. कंपनी आपले व्यवस्थापन अतिशय कार्यक्षमपणे व काटकसरीने करते. त्यामुळे उपलब्ध भांडवलाचा पुरेपूर वापर केला जातो. यातूनच कंपनीच्या उत्पन्नात देखील भर पडते आणि कंपनीचं जर उत्पन्न वाढलं तर त्या उत्पन्नाचा वापर ती कंपनी
आपल्या व्यवसाय संस्थेच्या वाढीसाठी किंवा भरभराटीसाठी करत असते. यातून त्या कंपनीची नफा मिळवण्याची शक्यता देखील वाढत जाते, कारण व्यवसाय विस्तारला तर त्या विस्ताराबरोबरच त्या व्यवसायाचा नफा देखील वाढत असतो. थोडक्यात काय, तर कंपनीच्या मालमत्तेची जी खरी किंमत आहे ती पुस्तकात दाखवलेल्या किमतीपेक्षा वाढते. पूर्वी ज्या किमतीने आपण भागांची विक्री करत होतो त्या किमतीपेक्षा जास्त वाढ म्हणजे पुस्तकी मूल्यापेक्षा जास्त वाढ झालेली आपणास दिसून येते. थोडक्यात व्यवस्थापन हे त्या कंपनीचं व्यवस्थापन हे बळकट किंवा कार्यक्षम होण्यास मदत होते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे नफा कमी दाखवणे. बऱ्याचशा प्रसंगी कंपनी काय करत असते की झालेला सर्वच नफा हा भागधारकांमध्ये डायरेक्ट डिस्प्ले करत नाही, म्हणजे अनाऊन्समेंट त्याची होत नाही. तर वाजवीपेक्षा जास्त नफा झाला असेल तर तो नफा ती कंपनी व्यवसायाच्या वाढीसाठी वापरते. मग अशा वेळेस काय केलं जातं की झालेला जो नफा आहे तो नफा देखील कमी दाखविला जातो. आणि यातून काय होतं की आपला नफा कमी झाला आहे अशी सर्वांच्या मनात एक धारणा निर्माण होते. मग यातून काय केलं जातं की कमी भांडवलावर देखील कामगार असेल किंवा व्यवसायाचे जे इतर घटक आहेत ते सर्वच कमी भांडवलावर व्यवसाय सुरळीत कसा चालू राहील याकडे लक्ष देतात. थोडक्यात काय, तर नफ्यातील बराचसा भाग हा राखीव निधी म्हणून बाजूला ठेवला जातो आणि त्याचा वापर कशासाठी होतो, भविष्य काळामध्ये त्या व्यवसाय संस्थेच्या वाढीसाठी किंवा भरभराटीसाठी केला जातो. थोडक्यात काय, नफ्यातील रक्कम कमी दाखविल्यामुळे कमी भांडवलावर व्यवसाय चालविणं देखील शक्य होतं. आणि त्यानंतर शेवटचं कारण आहे ते म्हणजे राखीव निधी तयार करणे. बघा, आत्ताच आपण बघितलं की जर व्यवसाय संस्थेला प्रत्यक्षात झालेल्या नफ्यापेक्षा जर नफ्याची रक्कम कमी दाखविली जात असेल तर अशा वेळेस जो राखीव नफा आहे तो राखीव नफा व्यवसाय संस्था भविष्य काळामध्ये जर का एखाद्या वर्षी जास्त भांडवलाची आवश्यकता असेल तर त्या भांडवलासाठी या राखीव निधीचा वापर करू शकते. आणि असा राखीव निधी बाजूला ठेवल्यामुळे देखील काय होत असते, कमी भांडवलीकरणाची अवस्था निर्माण होत असते. अशा प्रकारे आपल्याला कमी भांडवलीकरणाची वेगवेगळी कारणे सांगता येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे कमी भांडवलीकरणाच्या मर्यादा. बघा, आपण इथे बघितलं आहे की कमी भांडवलीकरण कशाला म्हटलं जातं. कमी भांडवलीकरण म्हणजे व्यवसाय संस्थेच्या कमी भांडवलाची किंवा न्यून भांडवलाची शक्यता नसून त्या व्यवसाय संस्थेला कमी भांडवलावर जर जास्तीत जास्त नफा मिळत असेल, थोडक्यात काय, तर भागांच्या पुस्तकी मूल्यापेक्षा जास्त किंमत जर भागांवर मिळत असेल तर त्याला म्हटलं जातं कमी भांडवलीकरण. म्हणजेच काय, तर पुस्तकी मूल्यापेक्षा भागांच्या किमतीमध्ये वाढ होणे, विस्तार होणे अशी अवस्था जेव्हा निर्माण होते त्यावेळेस त्याला म्हटलं जातं कमी भांडवलीकरण. या कमी भांडवलीकरणाची वेगवेगळी कारणे आपण आता अभ्यासले. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे कमी भांडवलीकरणाच्या मर्यादा. प्रामुख्याने कमी भांडवलीकरणाच्या मर्यादा आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या साहाय्याने स्पष्ट करता येते. तर त्यातील पहिली जी मर्यादा आहे ती म्हणजे भागांची मर्यादित विक्रेयता. आता भागांची मर्यादित विक्रेयता म्हणजे काय, तर भागांच्या विक्रीवरती जर कडक नियंत्रण असेल आणि ती कशी असेल, परंपरावादी असेल, तर कडक नियंत्रण आणि परंपरावादी धोरणामुळे कंपनीच्या रोख्यांच्या विक्रेयतेवर मर्यादा निर्माण होतात. म्हणून बाजारात भागांच्या बदलत्या किमतीचा फायदा त्या व्यवसाय संस्थेला करून घेता येत नाही. आत्ताच आपण बघितलं की कमी भांडवलीकरणाच्या कारणामध्ये कंपनी काय करते, वाजवीपेक्षा झालेला जो जास्तीचा नफा आहे तो जास्तीचा नफा कशासाठी ठेवते, राखीव निधीसाठी. काही वेळेस कंपनी काय करते की झालेला जो अतिरिक्त नफा आहे
तो अतिरिक्त नफा भागांमध्ये कर्जरोख्यांमध्ये न गुंतविता किंवा कर्जरोख्यांची विक्रीही न करता तो तसाच पडून ठेवते. मग अशा शिल्लक राहिलेल्या रकमेवरती त्या व्यवसाय संस्थेला कोणत्याही प्रकारे उत्पन्न मिळविता येत नाहीत. म्हणजे तो आपल्याला इतर संस्थांना कर्जाऊ देता येत नाही किंवा भागांच्या मार्फत म्हणजे दुसऱ्या संस्थेचे भाग खरेदी करूनही आपल्याला नफा मिळवता येत नाहीत. जास्त उत्पादन वाढीसाठीही त्याचा वापर करता येत नाही. कोणत्याच ठिकाणी ते भांडवल उत्पादनासाठी किंवा उत्पन्न मिळविण्यासाठी वापरलं जात नाही. थोडक्यात काय तर भागांच्या विक्रीवरील कडक नियंत्रण आणि पुरातनवादी किंवा परंपरावादी धोरणामुळे रोख्यांच्या विक्रेतेवर मर्यादा येतात. आणि अशा विक्रेतेवर जर मर्यादा निर्माण झाल्या असेल तर भाग बाजारातील भागांच्या बदलत्या किमतीचा फायदा त्या व्यवसाय संस्थेला करून घेता येत नाही. यातून कमी भांडवलीकरणावरती मर्यादा निर्माण होते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे कामगारांच्या मागणीमध्ये वाढ. लाभांच्या दरामध्ये जर सातत्याने वाढ होत असेल, सातत्याने फायदा होत असेल, व्यवसाय संस्था सातत्याने नफ्यात असेल तर अशा वेळेस कामगार काय करतात की वेतनवाढ आणि अन्य लाभांशाच्या वृद्धीमध्ये वाढ करण्यासाठी मागणी करतात. मग वेतनवाढ आणि लाभांश वाढीसाठी जर कर्मचाऱ्यांनी मागणी केली असेल आणि जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्यावेळी देखील समस्या निर्माण होते. अशा वेळेस कर्मचारी स्ट्राईक किंवा लॉकआउट अशा वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करतात. मग जर स्ट्राईकमुळे तेवढा काळ जर व्यवसाय बंद राहत असेल तर पर्यायाने त्या व्यवसाय संस्थेच्या उत्पादनावर हळूहळू मर्यादा निर्माण होण्यास सुरुवात होते. थोडक्यात काय तर जर लाभामध्ये वाढ होत असेल, नफ्यामध्ये वाढ होत असेल तर कामगारांच्या मागणीमध्ये देखील वाढ घडून येत असते. त्यानंतर पुढची मर्यादा आहे ती म्हणजे अटीतटीची स्पर्धा. कमी भांडवलीकरणामुळे अटीतटीची स्पर्धा निर्माण होऊ शकते. कारण लाभांशाचा उच्च दर हा सक्षम स्पर्धकांना बाजारात प्रवेश करण्यासाठी उत्तेजन देतो. थोडक्यात काय प्रतिस्पर्धक निर्माण होण्यास या कमी भांडवलीकरणामुळे शक्यता निर्माण होत असते. म्हणजे जर आपण एखादा व्यवसाय कमी भांडवलावर सुरू केला असेल आणि आपल्याला जास्त नफा मिळत असेल तर अशा वेळेस दुसरा स्पर्धक देखील बाजारामध्ये तयार होतो. तो स्पर्धक देखील कमी भांडवलावर त्याच प्रकारचा व्यवसाय सुरू करू शकतो. म्हणजेच जर आपण एक हॉटेल तयार केलं असेल एक हॉटेल उभारलं असेल, सपोज तुम्ही एखादं 5 स्टार हॉटेल चांगल्या मोठ्या सिटीमध्ये सुरू केलं आहे, ते 5 स्टार म्हणण्यापेक्षा साधं हॉटेल घेऊ आपण. इथे साध्या हॉटेलचं एक्झाम्पल घेऊ. तुम्ही एक साधं छोटंसं हॉटेल सुरू केलं आहे. हॉटेल किती भांडवलावर उभं केलं आहे? अत्यंत कमी भांडवल, म्हणजे अगदी तुम्ही 2 लाख रुपयावर त्या भांडवलाची उभारणी केली. मात्र 2 लाख रुपयाचं जे भांडवल छोटंसं म्हणजे अगदी चहा कॉफीचं छोटंसं हॉटेल तुम्ही तयार केलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी काय करताय, फक्त चहा आणि कॉफीच प्रोव्हाइड करताय. किंवा दुसरं एखादं हॉटेल आहे की तिथे तुम्ही काय करताय, फक्त पोहेच प्रोव्हाइड करताय, एवढीच सर्व्हिस देत आहे. छोटंसं 2 लाख रुपये तुमचा टोटली इयरली एक्सपेन्सेस आहेत. पूर्ण वर्षाला तुम्हाला त्या हॉटेल उभारणीसाठी आलेला जो 1 वर्षाचा खर्च आणि वर्षभरामध्ये लागलेला खर्च, उभारणीचा आणि वर्षभरात लागलेला खर्च, असं एकंदरीत खर्चाची रक्कम किती आहे? 2 लाख रुपये. मात्र या 2 लाख रुपये भांडवलावरती जर का तुम्हाला एका वर्षामध्ये 4 लाख रुपये एवढं उत्पन्न मिळत असेल तर अशा वेळेस काय आहे की तुमचा जो उद्योग आहे, तुमचा जो व्यवसाय आहे, तो व्यवसाय दुप्पट उत्पन्न मिळवून देतो. म्हणजेच काय झालं, कमी भांडवलावर जास्त नफा तुम्हाला मिळतोय. अशा वेळेस त्याच हॉटेलला प्रतिस्पर्धक देखील तयार होऊ शकतो. तुमच्या हॉटेलच्या समोरच दुसरा हॉटेल उद्योजक तो हॉटेल सुरू करू शकतो. मग तो देखील काय करू शकतो, असाच प्रकारचा नफा मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो. मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, थोडीशी अटीतटीची स्पर्धा करावी लागणार आहे. मग अशी जी अटीतटीची स्पर्धा निर्माण झालेली आहे त्या अटीतटीच्या स्पर्धेला समोरचा उद्योजक आणि आपण स्वतः
बाजारात प्रवेश करण्यासाठी काय करत असतो? एकमेकांच्या उत्पादनामध्ये स्पर्धा करत असतो. यातून दोघांनाही बाजारामध्ये स्पर्धेच्या बाजारामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्तेजन मिळत असते. थोडक्यात काय, कमी भांडवलीकरणामुळे अटीतटीची स्पर्धा निर्माण होते. त्यानंतर पुढची मर्यादा आहे ती म्हणजे कर देयतेमध्ये वाढ. जर नफ्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली तर त्यातून कराच्या देयतेमध्ये देखील वाढ घडून येत असते. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 4 लाख रुपये नफा मिळत असेल, 2 लाख रुपये तुमचा खर्च असेल, मात्र तुम्ही काय केलं आहे, स्पर्धेत प्रवेश केलेला आहे, उत्पादनामध्ये आता वाढ करतायत, तुम्ही भांडवल कमीच वापरलं जात आहेत, हळूहळू तुमचा व्यवसाय हॉटेलमधून थोडासा मोठ्या उद्योगामध्ये गेलेला आहे. तुमचं स्वप्न काय आहे की आता पूर्वी छोटं हॉटेल होतं, म्हणजे तुम्ही फक्त चहा कॉफीच प्रोव्हाइड करायचे, आता तुम्ही चहा कॉफी बरोबरच नाश्त्याचं देखील अरेंजमेंट केलेली आहे. त्याचबरोबर इतर तुम्ही समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम देखील प्रोव्हाइड करतायत. हळूहळू तुमचा व्यवसाय वाढतो आहे, तसा तुमचा नफाही वाढतो आहे. आता 2 लाख रुपयावरून तुमच्या नफ्याच्या प्रमाणामध्ये अजून वाढ झालेली आहे. 2 लाख तुमचा खर्च आहे, 2 लाख तुमचा नफा आहे. आता तुम्ही काय करतायत, अजून 1 लाख रुपये भांडवल गुंतवले, 3 लाख रुपये गुंतवणूक केली आहेत, खर्च 3 लाख रुपये होतो आहे. या 3 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवरती आता तुम्हाला मिळणारा जो नफा आहे तो 6 लाख रुपये आहे. मग अशा वेळेस या 6 लाख रुपये नफ्यावरती तुम्हाला कर देखील जास्त भरावा लागणार आहे. थोडक्यात काय, तर न्यून भांडवलीकरणावरती व्यवसाय सुरू केला असेल आणि अशा वेळेस जर तुमच्या नफ्यामध्ये जास्त वाढ होत असेल तर झालेल्या नफ्यावरती तुम्हाला कर भरावा लागतो आणि हा कराचा दर तुमच्या उत्पन्न जेवढं वाढेल त्या उत्पन्नाच्या वाढीबरोबर देखील जास्त कर तुम्हाला भरावा लागतो. त्यानंतर पुढची मर्यादा आहे ते म्हणजे ग्राहकांमधील असमाधान. जर ग्राहकांना त्या विशिष्ट कंपनीच्या वस्तूसाठी जास्त शुल्क किंवा फी द्यावी लागत असेल तर त्यामुळे कंपनीला देखील त्या वस्तूची किंमत कमी करावी यासाठी ते ग्राहक मागणी करत असतात. याचं कारण काय, तर ग्राहकांना जी वस्तू खरेदी करायची आहे त्या कंपनीकडून, त्या व्यवसाय संस्थेकडून, तर त्या व्यवसाय संस्थेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूवरती जर वाजवीपेक्षा जास्त किंमत, जास्त फी द्यावी लागत असेल तर अशा वेळेस ग्राहक काय मागणी करणार की या उत्पादनाची किंमत कमी करावी. मग अशी किंमत कमी करण्यासाठी देखील ग्राहक काय करत असतात, मागणी करत असतात. आणि ही मागणी जर मान्य झाली नाही तर ग्राहकांचा त्या उत्पादनाप्रती असमाधान किंवा असंतोष निर्माण होतो. आणि त्यानंतर शेवटची मर्यादा आहे ती म्हणजे समापनाचे संकट. कमी भांडवलीकरण असणारी संघटना ही तिचे अस्तित्व दीर्घकाळ टिकवून ठेवू शकत नाही. बघा, एखादा व्यवसाय असेल, तो व्यवसाय अगदी फोकसमध्ये आला आहे. जसा तुम्ही इथे कोपरगावमधील जर उदाहरण घेतलं तर कोपरगावमध्ये अमृततुल्य चहा किंवा येवले चहा याचं तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं तर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा तो स्थापन झाला त्यावेळेस त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. हळूहळू काय झालं आहे की ग्राहकांच्या मागणीमध्ये बदल झालेला आहे. याचप्रमाणे एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये एखादं उत्पादन केल्यानंतर उत्पादनाची जर मोठ्या प्रमाणात मागणी वाढली, मात्र मागणी वाढल्यानंतर हळूहळू काय झालेलं आहे, त्या उत्पादनाला प्रतिस्पर्धक तयार झालेला आहे. आणि हा प्रतिस्पर्धक काय करतो आहे, आपल्या उत्पादनाप्रमाणेच वस्तू आणि सेवेचं उत्पादन करतो आहे, त्याच उत्पादनाची तो विक्री करतो आहे. मग अशा वेळेस त्या दोनही उद्योजकांना आपल्या उत्पादनाच्या समापनाची भीती निर्माण झालेली असते. यासाठी देखील कमी भांडवलीकरणावर स्थापन झालेले जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना या समापनाच्या संकटापासून दूर राहण्यासाठी
आपला उत्पादन हे ग्राहकांच्या समाधानाला अनुसरूनच करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या मागण्या देखील त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित असतं. अशा प्रकारे कमी भांडवलीकरणावरती उद्योगावरती निर्माण होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, मर्यादा आहेत, त्या मर्यादांचं आपल्याला इथे विश्लेषण करता येईल. झालेल्या पॉईंटमध्ये जर तुमच्या काही कमेंट्स असेल तर त्या कमेंट्स मेन्शन करायच्या आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.